नमस्कार मित्रांनो, सोजन कात्रमल यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी आज आलो आहे कळंबुशीमध्ये आणि आपण चाललो आहे नाईशीमध्ये। कारण मित्रांनो नाईशीमध्ये 26 जानेवारीला बैलगाडा शर्यत आहे आणि ते मित्रांनो आज मैदान पाहण्यासाठी चाललेलं आहे। तर मंडळी आपल्या चॅनलला जर कोणी नवीन आला असेल की अपडेट माझी पाहत असाल तर मंडळी आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। तर मंडळी या कोकणातल्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत। कारण मित्रांनो हे माझे ब्लॉग म्हणजे कोकणातलेच असणार आहेत। कारण मित्रांनो आज कोकणामध्ये खूप सारा व्ह्यू पाहायला मिळतोय। तर मंडळी आपण आहोत कळंबुशीमध्ये आणि कळंबुशी गावातला हा व्ह्यू पाहू शकता। तर मंडळी पाहायचं झालं ना तर रस्ता पाहू शकता, एकदम भारीच आहे भन्नाटामध्ये गाडी वगैरे चालवण्यासाठी। जर मंडळी आपल्या शरीरासाठी जर यायचं असेल तर मित्रांनो काशी साईडने जर आलात तर तुम्ही इकडे नाईशी शाळेच्या इथपर्यंत यायचे। कारण मित्रांनो एक नाईशी शाळेचे तिथे 4 फाटे फुटलेले आहेत। तर एक गेलाय तिकडे डायरेक्ट गोवा हायवे, हा आलाय तो मित्रांनो डायरेक्ट पेडांब कासो मागजन आणि त्या साईडला मित्रांनो गेलाय तर एक मित्रांनो वरती डायरेक्ट वालेमध्ये गेलाय आणि दुसरा गेलाय तो आपल्या इथे डायरेक्ट मैदान आहे तिथे गेलाय रोड। तो मित्रांनो डायरेक्ट फुटलाय नाईशीबा म्हणजे कोंडिवऱ्यामध्ये गेलाय तो रोड। तर आपल्याला जायचंय मित्रांनो नाईशी शाळेच्या इथे आणि तिथेच पाठच्या साईडला जी शाळा आहे त्या शाळेच्या पाठच्या साईडला जे मैदान आहे ते आपल्याला आज पाहायचंय। तर पाहू पुढे। माझ्या कोकणच्या खूण सांगू किती आमची माती साधी भोळी सात तर मंडळी आलोय नाईशी शाळेच्या इथे आणि जर आपल्याला छकड्या स्पर्धा पाहण्यासाठी जर यायचं असेल 26 जानेवारीला किंवा आपण जे फेरे टाकण्यासाठी जर यायचं असेल तर मित्रांनो पाहू शकता यासाठी मित्रांनो कासे मागजन पेडांबे या साईडला रोड गेलाय आणि या साईडला अपोजिट साईडला गेलाय तो गोवा हायवे डायरेक्ट म्हणजे कोकऱ्यातून डायरेक्ट बाहेर पडलाय। आणि जर कळंबुशीमधला जो आजचा जो व्ह्यू आहे ना तर मित्रांनो जे 26 जानेवारीला छकडा स्पर्धा आहे तर इथे आपण पाहू शकता हा 4 साईडला फाटे फुटलेला हा रोड आहे आणि ह्याच रोडने मित्रांनो आपल्याला जायचं आहे आतल्या साईडला। कारण मित्रांनो ह्या साईडला जो रोड गेलाय ना पाहू शकता ह्या साईडला बाक आहे आणि इकडनंच आपल्याला सरळ जायचं आहे। आणि या साईडला मित्रांनो छकडा स्पर्धेचं जे मैदान काढलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण मित्रांनो म्हणजे जर असं बघायला गेलं ना म्हणजे कळंबुशीमध्ये आणि नाईशीमध्ये इथे पहिल्या छकड्याच्या स्पर्धा व्हायच्या आणि आता मित्रांनो मोठं मैदान केलेलं आहे पाठच्या साईडला, ते आपल्याला आज पाहायचं आहे। तर पाहू। तर मंडळी सर्व कोकणातील बैलगाडी प्रेमींसाठी जे आपण मैदान दाखवण्यासाठी आलेलं आहे तर मंडळी पाहू शकता ह्या साईडला जे आपल्याला पाहायला मिळतंय ते मित्रांनो 26 जानेवारीला जे मैदान होणार आहे कळंबुशी नाईशीमध्ये म्हणजे नाईशी शाळेच्या पाठच्या साईडला जे मैदान आहे ते आपण पाहू शकता। हेच ते मैदान आणि हेच मैदान मित्रांनो ह्या मैदानाला फाट्या वगैरे पाडायच्या आहेत। कारण मित्रांनो जे मैदान आहे ना मैदान एकदम भारीच आहे। कारण मित्रांनो गवताचं हे पुरा पॅसेज तर बघायला गेलात ही जमीन आहे ना गवताची आहे
आणि त्याच्यामुळे आपल्याला डोंगे वगैरे कुठे खड्डे वगैरे काहीच नाही आहेत. तर हा व्ह्यू एकदम भारीच असणार आहे. आणि जर पाहायला गेलात ना तर मंडळी समोरच्या साईडने जी सुट्टी मला वाटतं त्या साईडने सुट्टी करणार आणि या साईडला मित्रांनो बैल थांबवण्यासाठी. तर असा हा मैदानाचा आजचा लूक आहे. तर मित्रांनो जर बघायला गेलं ना कोकणामध्ये खूप सारी मैदानं होत असतात, कोकण केसरी होत असतात किंवा अजून असे इतर पेडंब्या ठिकाणी मैदान आहेत, आपल्या खेडमध्ये मैदान आहेत. तर आज आपल्या इकडे संगमेश्वर तालुक्यामधील किंवा आपण बोललं गेलं तर आपल्याला असा हा मैदान संगमेश्वर चिपळूणमधील हे मैदान आज पाहायला मिळतंय. कारण मित्रांनो पहिले कळंबुशी नायशीमध्ये छकडा स्पर्धा व्हायची, वन साईड गाडी पळायच्या आणि त्यामुळं राऊंडला व्हायच्या. पण मित्रांनो आज आपल्याला इथे हा लुक पाहायला मिळतोय, एकदम भारीच आहे. तर मित्रांनो सर्व कोकणातील बैलगाडा प्रेमी, बैलगाडा जे जॅके आहेत त्यांच्यासाठी ही खुश खबर आहे. तर पाहू शकता. आणि मित्रांनो सर्व बैलगाडा प्रेमींसाठी हे आपले अपडेट आहे ते मित्रांनो लिंक तुम्ही नक्कीच आपल्या स्टेटसला वगैरे ठेवू शकता. कारण आज आपल्याकडे संगमेश्वर पट्ट्यामधील आपल्या इथे म्हणजे पंचक्रोशीतलं पहिलंच मैदान आहे आणि पहिल्याच मैदानामध्ये सर्वांनीच भेट द्या. कारण मित्रांनो कोकणातील असे खूप सारी नामवंत मैदानं होत असतात. लावणी स्पर्धा तर झालेल्या आहेत पण आपल्याकडे छकडो स्पर्धा खूप असे होतात आणि हे आपल्याला आज कळंबुशी नायशीमध्ये हा व्ह्यू पाहायला मिळतोय. तर